कुसावले गावचे ग्रामदैवत धनाय मागाले मातेश्री साक्षात नमस्कार करतो. उपस्थित उपमुख्य आखाड्यातील सुनील दादा खंडाळे आणि त्याचे काही सहकारी मित्र त्यांच्या प्रथमतः इथं मी जे भवानी मित्र मंडळ कुसावले आणि ग्रामस्थ मंडळ कुसावले आणि आई भवानी देवी आखाडा यांच्यामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आताच सुनील दादा खंडाळे यांनी मार्गदर्शनाबद्दल दोन शब्द सांगितले पैलवानासाठी. खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलेले आहे. याच्या पाठीमागे असा आहे जो अनुभव आहे, तो अनुभव आपल्या समोर आलेला आहे की पुढे जाऊन आता लहानपणापासून आता या वयामध्ये जे मुलं येतात त्यांनी कशा प्रकारे सराव केला पाहिजे आणि कशा प्रकारे मेहनत केली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये कसे नावं उठवता येतील आणि जे आपले स्वतःचे वैयक्तिक स्वप्न, आपल्या वस्ताचे स्वप्न आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न कसे यशस्वीरित्या पार करतील याचे मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केले. तर मी त्यांना धन्यवाद देतो. कारण असं मार्गदर्शन तुमचं असेल तर 100% खात्री की यांच्यापैकी एक ना एक असं पैलवान तयार होईल की तो इंटरनॅशनल नॅशनल लेवलला नाव लौकिक करेल. खूप आम्ही सुनीलदादा आणि तुमच्या सरकारने सांगू शकतो की जसं तुम्ही संदेशाबद्दल काही गोष्टी बोलला की कुस्ती एक वडवलच्या मध्ये वारसा आहे की जसं तुम्ही विश्वनाथ सर आणि सावंत किंवा इतर काही आमचे पैलवान असतील. तुम्हाला एक सर सांगतो समजा की आम्ही एक शिकला होतो तेव्हा नगरपालिकेमध्ये माझे जागा होता तिथे आम्ही पण स्वतः वैयक्तिक पण तिथे प्रॅक्टिस केलेली. पण कसं बघा काही कालांतराने जर आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर पुढं आपल्या गोष्टी अर्धवट होतात. तर या गोष्टीची माणसाला माणूस इच्छा लागते, इच्छा असेल तर मार्ग असतोच त्या गोष्टीचा. पण त्यानंतर विश्वनाथ सर यांनी पण या वडवलमध्ये आमच्या असंच मुलांना मार्गदर्शन करून त्याच्या आधारे भरपूर पैलवान तयार केले आणि तालुका लेवल जिल्हा लेवलला आपल्या वडवलमध्ये भरपूर पूर्ण केले आणि चांगली नावं पण असे विश्वनाथ सर त्यांचाच पावला संदेशनी आणि रोजगार मानत घेतली आणि आपल्या आखाड्याचे एक नवीन आखाडा तयार केला आणि भवानी आखाडा म्हणून वडवळ. त्यातून आता काही महाराष्ट्रात जवळजवळ 100-150 आखाड्याला झाले. त्यातून बघा वडवळमध्ये असे लहान पालक त्यांना तयार केले जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्य लेवलमध्ये सगळे केले आणि त्यातून बघा त्यातून कसं होतं स्वतःचं नाव पण येतं, आईवडिलांचं येतं, गावाचं येतं आणि आपल्या वस्त्राचं आखाड्याचं पण येतं. तर त्या पद्धतीने संदेशचं कौतुक कमीच आहे. कारण संदेशनं आमचे दादा मास्तर पण बोलले कसं बघा एखादी गोष्ट करून एखाद्या गोष्टीला वेळ द्यायचं ते सर्वांच्याकडून काय होते गोष्ट. कारण नोकरी करायची परत 8 तास कंपनीमध्ये द्यायची मेहनत करायच्या परत ते खूप 4 तास सर्वांकडून करून घेणं ह्या ससा गोष्टी शक्य नसतात बघा. तर विचाराने घराकडे होतोय तो कामाला आल्यानंतर जवळजवळ 3 ते 3.5-4 तास त्या आखाड्यामध्ये देतो. जर एक मुलगा तुमचं जर बाकी केलं असेल तर एक त्याला पैलवान असेल ना तर त्याच्यासाठी तो पूर्ण जसं नेहमीप्रमाणे सर्व त्या पद्धतीने त्याच्यावर सराव करून घेतो. म्हणजे असं नाही की पैलवान इतर महिला इतर त्याला कसं सराव करू किंवा त्याच्याशी कसं वेळ देऊ तसा तो भेदभाव गोष्टी करत नाही. म्हणजे ते त्याचे कौतुक करावं तेवढं चांगलंच आहे. तर त्या पद्धतीने संदेशाला धन्यवाद देतो. तुम्ही सगळे मागे सगळ्यांना तुमचे सहकार्य त्यांची मला नावं माहिती नाही त्यांचं बरोबर मी स्वागत करून त्यांना पण धन्यवाद देतो. आपले पैलवान त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल